सांगलेल्या हेतूसाठी वाढदिवसानिमित्त देवाच्या प्रमाणासाठी शिष्य करुणाच्या आज्ञेसाठी जय श्री फ्रान्सिस परेरा यांच्या आज्ञेसाठी 6 महिन्याची मिसा म्हणून अर्पण करण्यात येत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. आज आपण प्रायश्चित्त काळामध्ये पहिला रविवार साजरा करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानानं घातलेले 3 मोह त्यावरती आपण चिंतन करणार आहोत. त्या पवित्र दिवसामध्ये सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र ठरावे. म्हणून आपल्या हातून गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळी चुका झाल्या आहेत, पाप झालेले आहेत, त्यांची आठवण करूया आणि त्यांची कबुली परमेश्वर त्याला घेऊया. सर्वशक्तिमान परमेश्वरा वर्तमान मी कबूल करतो की वचनाने, शब्दाने, कृत्याने, वगैरेने मी पापी केले आहे. माझा अपराध म्हणून ते तुम्हाला पवित्र सर्व देवदूत समर्पण केले आहे. वर्तमान माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या हातून झालेल्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकारी जीवनाकडे नेवो. हे सर्व समर्थ परमेश्वर दिले प्रत्येक वर्षी तू आम्हाला प्रायश्चित्त काळाच्या पवित्र धर्माचरणाकरिता हात धरतोस. त्याद्वारे ख्रिस्तासाठी करलेल्या अनमोल समृद्धीचे ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावे आणि त्याचा लाभ होण्यास आम्ही पात्र बनावे अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात प्राणवायू फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेन बाग लावली आणि त्यामध्ये आपण घडवलेला मनुष्य ठेवला. परमेश्वर देवाने
दिसण्यास सुंदर व स्वादिष्ट फळे देणारी अशी जातीची झाडे लावली. बागेच्या मध्यभागी जीवनवृक्ष आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष ही जमिनीतून उगविली. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरांमध्ये सर्व फार दुर्लभ होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे का? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडाचे फळ खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्व स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असे स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपणाबरोबर आपल्या पतीसी दिले. त्याने ते खाल्ले तेव्हा त्या उभयताची डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराचे पाणी शिवून आपणासाठी कटिवस्त्रणी केली. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. प्रभू आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर दया कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझ्या प्राण पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. कारण मी माझ्या अपराध सांगून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट केले आहे. हे देवा, माझ्याकडे शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्याकडे स्थिरस्थात्मा पुन्हा घाल. तू आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस आणि तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून कर. हे प्रभू, माझे ओठ उघड, माझे मुख तुझे कीर्ती वर्णे. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप घडण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्याच्यावरही त्यांनी राज्य केले. आदाम तर जो येणार आहे होता त्याचे प्रतिरूप आहे, परंतु तशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने
तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेष करून विपुल झाले आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याद्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही. कारण ज्याचा परिणाम दंडात्मा तो एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधापासून झाले. जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञाप्रमाणे पुष्कळ जण नीतिमान ठरले. हा प्रभूचा शब्द. शुभवर्तनासाठी कृपया सर्वांनी घ्यायचा. मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगत असतो. प्रभु तुम्हाबरोबर असो. संतमतेतील पवित्र शुभवर्तमान घेतलेले वाचन. सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आज्ञाने येशूला अरण्यात नेले. तिथे येशूने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक सैतान त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्र आहे. मग सैतानाने येशूला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोमधी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक. कारण तो आपल्या मुलांना तुझ्या दिवशी आज्ञा करेल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, परमेश्वर तो तुझा देव त्याची तू परीक्षा पाहू नकोस असाही शास्त्रलेख आहे. पुढे सैतानाने येशूला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी तुला हे सगळे देईल. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, तिथून चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव ज्याला तू नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान येशूला सोडून गेला आणि भेटून येऊन त्याची सेवा करू लागले.
प्रभु के शुभ वर्तमान विश्वासाने जमलेल्या माझ्या प्रिय मुलांनी प्रत्येक वर्षी आपण पहिल्या प्राश्चित्य काळातील पहिल्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताला शैतानानं घातलेली ती मोह या विषयावरती चिंतन करीत होतो. आजचं शुभवर्तमान येशूच्या ती मोहाविषयी सांगत आहे. 40 दिवस व 40 रात्र उपवास केल्यानंतर शैतान येशूकडे येतो आणि त्याला मोहात आणण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ताने दगडाच्या भोंड्याच्या भाकरी कराव्या, मंदिराच्या शिखरावरून खाली उडी मारावी आणि शैतानाच्या पाया पडून त्याला नमन करावे. प्रत्येक जणी येशूने शास्त्र वचनाचा उल्लेख करून शैतानाचा पराभव केला व मोहावर विजय मिळविला. शैतानाने येशूला सोडून दिल्यानंतर देवदूत येऊन येशूची सेवा करू लागले. हर एक घडीला देवदूत येशूचे संरक्षण करत होते. हे आपल्यासाठी फार मोठी आशादायी असे आश्वासन आहे. संकट समयी आणि कठीण परिस्थिती देव आपल्याला कधीही एकटं सोडत नाही. तो कायम आपल्या पाठीशी असतो. यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे व आपले जीवन परमेश्वराच्या जीवनासारखे करण्यासाठी त्याला आपण अनुसरलं पाहिजे. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधू आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने आणि वचनाने जगेल. देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आणि नंतर त्याची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे मानवाला नर आणि नारी असे त्याने निर्माण केले. सर्व निर्मितीवर मानवाला अधिकार दिला, मात्र जीवनाचं झाड, बड्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड यापासून दूर राहण्यास त्याला ताकीद दिली, सांगितण्यात आलं. तरी सुद्धा मानवाला त्या झाडाविषयी कुतूहल वाटलं व त्याविषयी जाणण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यालाच म्हणतात मोह. हा जो आहे हा अनेक प्रकारचा असतो. शारीरिक मोह, संपत्तीचे मोह, पैशाचा मोह, जमिनीचे मोह. आणि या मोहाला आपण जेव्हा बळी पडतो तेव्हाच ती पाप आपल्याकडून मिळत असतो. देवाने आदाम आणि एवा नर आणि नारी असे निर्माण केले की त्यांच्यामध्ये प्रेमाचं आकर्षण होतं. त्यांच्यामध्ये प्रेमाचं आकर्षण होतं. आज आपण पाहतो की अनेक वाईट घटना या मोहामुळे होत आहे. दररोजचा पेपर, वृत्तपत्र, वर्तमानपत्र जर आपण उघडलं तर त्यामध्ये आपल्याला कुठेतरी एक दोन बातम्या या अत्याचाराविषयी असतात. पुरुषाने स्त्रीवर किंवा लहान मुलावरती केलेला अत्याचार आणि या अत्याचाराची शिक्षा देखील आज फार मोठी आहे. पोस्को हा जो कायदा आहे त्याद्वारे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी 7 वर्ष वजा 8 तुरुंगात जावं आणि गुन्हा जर जास्त गंभीर असेल तर त्याचा कालावधी हा वाढत होतो. होय माझ्या प्रिय बंधूंनो, हे सगळं घडतं
हे केवळ शारीरिक आकर्षणामुळे होत असते. परमेश्वराची निर्मितीच तशी आहे की स्त्री आणि पुरुष यामध्ये प्रेमाचं आकर्षण असलं पाहिजे. केवळ उपभोगाचं नाही, केवळ मौज मजेचं नाही, परंतु आज जगामध्ये असा एक प्रेम आलेला आहे की लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे तरुण मुलगा आणि मुलगी दोघे जण ठरवतात की आपण एकत्र राहायचं, परंतु लग्न करायचं नाही. मग एकत्र राहण्यानं काय होतं? खायचं प्यायचं मजा करायची, शरीर संबंध घ्यायचे, आणि जोपर्यंत आपलं पटतं तोपर्यंत आपण एकत्र राहायचं. आपले खर्चे उडायला लागले की मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, मग दुसरी व्यक्ती पकडायची. त्याला बोलतात अनैतिकता. आणि ह्यामुळेच आज समाजामध्ये खूप समस्या, प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. आपली मुलं परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात, नोकरीसाठी जातात, पण तिथे ते कसं जीवन जगतात आपल्याला माहिती नाही. एका घरामध्ये मुलं मुली हे एकत्र राहतात, परंतु शेवटी आकर्षण यामुळे त्यांच्यामध्ये कधी कधी अनैतिक संबंध हे प्रस्थापित होतात. आणि म्हणूनच परदेशात गेलेली काही मुलावरती त्यांचा पाय उसळतो आणि मग ते लग्न करायला बरोबर त्यांना ती तक्रार लागते की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं, मौज मजा करायचं. त्यामुळे आज कुटुंब व्यवस्था, कुटुंबाची संस्था ही मोडकळीस झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राचा आपल्या मुलावरती कंट्रोल नाही, नियंत्रण नाही, ताबा नाही. त्या दिवशी मी गावामध्ये गेलो होतो. मीटिंग संपल्यानंतर एक व्यक्ती मला बोलली, फादर, लहान मुलांचा एकच नाही, लगेच उलटा होता, शिव्या मारतात, काय करायचं? अशा वेळी तो म्हणाला, मुलं झाली नसते ना तर बरं झालं असतं. म्हातारी झाल्यानंतर काहीतरी व्यवस्था आमची झाली असते, पण अशी मुलं जन्माला येणं हे देखील फार मोठं कठीण काम आहे. बरीचशी मुलं आईवडिलांच्या आज्ञेचे असतात, काही असते, पण खूप मुलं ही आईवडिलांच्या आज्ञेच्या विरुद्ध जातात. त्यांचं एकच तेव्हा आईवडिलांना काय वाटत असेल? या मुलाचं मी संगोपन केलं, लहान झाला, मोठे केलं, आणि अजूनही त्याच्यासाठी मी करत आहे. तो माझं एकच नाही, मुलगी माझं एकच नाही. हे सुद्धा एक फार मोठं आहे. देवाची गवती आहे, आईवडिलांचा मान राहतो. किती मुलं आपल्या आईवडिलांच्या आज्ञेतले आहेत. त्याच्यावर विचार केला की कधी कधी आईवडील त्यांना मनस्ताप होतो, संताप होतो, त्याची मनस्थिती बिघडते. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला उलट होण्याचं कदाचित आपल्याला कधीच आवडणार नाही. त्या कॅन्सरचा उलट उत्तर द्यायचं. आज आपण मोहाविषयी बोलत आहोत. मोह येणं हे कधी कोणाला चुकणार नाही. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मोह येत असतात, पण मोहाला बळी पडणं हे मात्र चुकीचं आहे, हे पाप आहे. आजच्या पहिल्या आपण येतो आधारमध्ये येऊन तिथे आनंदामध्ये होते, पण तिथे सैतान आला. सैतानाने त्यांना
मोह पाडलं आणि तिथून जगामध्ये पाप शिरलं आणि पापाचा परिणाम म्हणजे मरण जगामध्ये आलं. एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ जण पापी ठरले, परंतु एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनामुळे पुष्कळ जण बुद्धिमान ठरलेले आहे. आजच्या शेवटपणा 40 दिवस उपवास करून थकलेला क्षीण झालेला येशू त्याला सैतान वाद पाडण्याचा प्रयत्न करतो. देव दिलेल्या आज्ञाप्रमाण म्हणून व संपूर्ण देव त्यावर भिस्त ठेवून येशू सैतानाचे वाद परतवून लावतो. शुभवर्तमानामध्ये 3 प्रकारचे मोह आपण नुकता ऐकलेले आहे. पहिला मोह म्हणजे आध्यात्मिक शक्तीचा वापर करून शारीरिक भूक भागविण्यासाठी दगडाची धोंड्याची भाकरी बनविण्यासाठी केलेला मोह. मात्र प्रभू येशू म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. दुसरा मोह आपल्याला प्राप्त देवाच्या कृपाशक्तीद्वारे जगावेगळे साहस करण्यासाठी प्रभूला सांगण्यात येतो. सैतानाला ठाऊक होतं की हा देवाचा पुत्र आहे, त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे, त्या शक्तीद्वारे हा करू शकतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं ऐकलं नाही, त्याने उडी मारली नाही. तेव्हा येशूने त्याला सैतानाला उत्तर दिले, तू देवाची परीक्षा पाहू नकोस, देवाची परीक्षा पाहू नकोस. आणि तिसरा मोह देवाला नाकारण्याचा मोह, देवाला मानायचं नाही. आज खूप जण आहे देवाला मानत नाही, देवाची आज्ञा पाळत नाही, देवाच्या आज्ञेप्रमाणे वचनाप्रमाणे जीवन जगत नाही. परंतु या लोकांची अनुभूती होती, सुरुवातीला समजत नाही. आजार जो असतो तो अचानक उफाळून येत नाही, त्याचं बी कुठेतरी आपल्या शरीरामध्ये वाढत असते आणि मग आपल्याला कळतं की आपल्याला आजार झालेला आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये होतं. आपल्या जीवनात अशा प्रकारचे मोह येत असतात. म्हणून या मोहापासून आपल्याला कसं दूर राहता येईल त्याचा विचार आज आपण करूया. पैशाचा मोह सगळ्यांना आहे. जगामध्ये एकही व्यक्ती अशी नाही की या व्यक्तीमध्ये स्वार्थ नाही. कुठे ना कुठे आपला स्वार्थ हा आड येत असतो. परंतु अति पैसा, अति संपत्ती, अति मालमत्ता मिळवणं आणि त्याच्याच मागे लागणं हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपण नेहमी जागरूक राहायला पाहिजे की मी काय करतो, मी कशा रीतीने पैसा कमावतो, मी कशा रीतीने माझी संपत्ती वाढवतो. दुसऱ्यांना त्रास देऊन, दुसऱ्यावरती अन्याय करून असं असेल तर आपलं परिवर्तन होणार नाही. म्हणून या उपवास काळामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, पश्चाताप करा आणि सुरुवातीवर विश्वास ठेवा. पश्चाताप हा 40 दिवसांचा काळ आहे, तो पश्चाताप करण्यासाठी. भरपूर चुका आपण केलेल्या आहेत याची आठवण करा. दिवसातून थोडा वेळ बसा, देवळातच बसायची गरज नाही, आपल्या रूममध्ये बसा आणि थोडा वेळ देवाशी बोला. काय केलेलं आहे, आज मी काय काय वाईट काम केलं, किती चांगलं काम केलं याचा मोजमाप करा. तेव्हाच आपल्याला कळेल तेव्हा प्रायश्चित्त काळ आहे. प्रायश्चित्त काळापासून पुनरुत्थान काळापर्यंत आता आपण अपॉस्टल क्रीड प्रेषितांचा विश्वास अंगीकार ही प्रार्थना करतो. सर्वजण एकत्र स्वर्ग आणि पृथ्वी सर्व समर्थ परमेश्वराला यावर माझा विश्वास आहे. त्याचे आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे.
वरती जास्त सावधगिरी आणि श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आम्हाला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः या प्रायश्चित्त काळात तर अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. कारण आपण सर्व पापी आहोत. आपण मोहामध्ये पडतो आणि आपल्याकडून वारंवार पाप पडत असतात. ख्रिस्ताचा एक निष्ठेने जागृत राहून आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, फादर्स व सिस्टर्स यांना या प्रायश्चित्त काळात विविध प्रकारच्या आध्यात्मिक उपक्रमाद्वारे भाविकांना प्रभूच्या प्रीतीचा अनुभव देण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. जगातील सर्व राज्यकर्त्यांनी आपापल्या देशाच्या शेजारी देशांशी संबंध सलोख्याचे व परस्पर स्नेहाचे ठेवून स्थानिक व जागतिक युद्धाचा धोका टाळण्यास विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या कृपेच्या काळात महाव विजय मिळवण्यासाठी प्रभू आपल्याला शक्ती देतो. सैतानाच्या प्रलोभनांना बळी न पडणाऱ्या प्रभू येशूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर येत असलेला महाव विजय मिळवण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रायश्चित्त काळ हा परमेश्वराचे प्रेम व क्षमा सर्व गोष्टींहून कसे महान आहे हे ओळखण्याचा काळ. या काळात आपले अंतःकरण शुद्ध ठेवून प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या सहाय्याने प्रभूच्या अधिकाधिक जवळ येण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रहातील सर्व मत विशेष करून जे आजारी आहे, प्रवासात, परगावी व परदेशात आहे अशावर प्रभूचा वर्चस्व असावा. सर्व विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभावे, आपल्याला चांगले निरोगी हवामान लाभावे, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन आणि संपूर्ण अंतःकरणाने ते तुझी सेवा करत श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे सहाय्याची याचना केली आहे. आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव करून दे. ती प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Bye.
बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर्व समाजाच्या ठिकाणी मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या पवित्र काळाच्या प्रारंभी हे नाम तुला अर्पण करण्यास आम्हाला भाग कर. या दानाच्या समर्पणामुळे आमच्या जीवनात परिवर्तन घडून आण. ही प्रार्थना आणि प्रवेश त्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समाजाचा शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व आनंददायक आहे. आपल्या 40 दिवसांच्या उपवासाने प्रवेश या प्रायश्चित्त काळाला अर्थ लावून दिला. पापवासनापासून आम्ही आमची सुटका करावी. मोहापासून आम्ही दूर जावे. मोहाला आम्ही बळी पडू नये. शुद्ध अंतःकरणाने पुनरुत्थानाच्या भोजनात सहभागी व्हावे व शेवटी अधिवचन दिलेल्या स्वर्गराज्यात आम्ही प्रवेश मिळवावा. असे शिक्षण सैतानाचे मोहापाश दूर सारून त्याने आम्हाला दिले. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गात म्हणतो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेनं दुःख भोगाला सामोरा केला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, की आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पित जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रवेशनं त्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो त्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण आत घ्या आणि हा ओझर घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा त्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचं रक्त आहे. ते तुमच्या आणि पुष्कळांच्या महापक्षणीसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणानो सदा करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. तव मरणाने पुनरुत्थाने केले सिया महामुक्त. प्रभु जगाला तुझी तारक नतमस्तक मानी भक्त. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुझ्या जीवनाची भाकर आणि दानाचा त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेनं विनवितो. हे प्रभू, सर्व जगात पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. लिओ आमचे भाऊ, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार करत जे आमच्या अन्यायावरून पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहे आणि जे तुझ्या देवर विसंपूर्ण पावले आहे त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशामध्ये स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मरियम, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगाने सर्व संतांनी तुला संतुष्ट केला आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शास्त्र जीवनाची सहभागास व्हावे आणि तिची स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वराची पण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडत असे आम्ही विनवितो. या जीवनामध्ये आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आश्चर्य आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहो व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवंचनेपासून सुरक्षित असो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैभव देण्याची कृपा कर. तुझी ते दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपले शांती वंदन करू. Mama,
हे पहा परमेश्वराची कोकण, जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराची कोकण पहा. या कोकणाच्या भोजनास बोलावण्यात आले हे धन्य. गीत क्रमांक 240. हे स्वर्गातील बाबा, आमची श्रद्धा व आशा तू वाढवितोस. या क्रिस्त शरीरावरील आमचे प्रेम तू दृढ करतोस. तुझ्या अंतरातून बाहेर पडणाऱ्या शब्दाप्रमाणे वागण्यास व आपल्या जीवनाची भाकर प्रभू ख्रिस्त याचा शोध घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर वचनावर जगत असतो. प्रभू तुम्हाला असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जाऊन पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. गीत क्रमांक 232. We
दगड लागलाय दगड खाली बंपर मग घेऊन किती वाजता 8:30 वाजता